शेवटचा गुरुवार, त्याच्यासाठी मी मला मांडणी करते पूजेची. आणि काही गणपतीला मी सुपारी वगैरे ठेवलेली आहे, पुस्तक ठेवले आहे पोथी लक्ष्मीचे. आणि आता दिवा लावूया आपण. फळं ठेवलेत 5 मी. आज शेवटचा गुरुवार आहे ना, मग आज आपण पूजा करूया. आणि आम्ही ना छोट्या मुलींना पूजणार आहोत, कुवारपोरी म्हणजे छोट्या कन्या पूजणार आहोत. आणि मी पण जाणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवेन कुठे कुठे हळदी कुंकवाला जाणार आहे. आणि आमच्या घरचा हळदी कुंकू असतो ना, तो संक्रांतीला मी करणार आहे. गणपतीला वस्त्र घातलेलं आहे मी कापसाचं. गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य. आणि हे बघा देवीला 5 फळं ठेवलेली आहेत. गणपतीला आपण दिवाळी पराकर सुखी ठेव. हे बघा सोनी चाललेली आहे बाजारात केळी आणायला. मला काल केळी भेटली नव्हती ना. हे बघा सोनी चालली बाजारात आहे केळी आणायला. केळी नाही भेटली होती मला ना, म्हणून. हे बघा माझी पूजा झालेली आहे. किती सुंदर लक्ष्मी दिसते बघा, छान मस्त. तुम्हाला जवळून दाखवते. बघा किती छान वाटते घर. घर प्रसन्न वाटतं, सगळं घरामध्ये ना प्रसन्न वाटतंय. देवपूजा पण झालेली आहे आमची. आता मी ही पानं आहेत ना, ह्या पानांचं तोरण बनवते दरवाजाला. आंब्याची पानं बघा केवढी मोठी मोठी आहेत, त्याचं तोरण बनवून घेते मी. बघा केवढी मोठी मोठी पानं आहेत बघा, त्याचं तोरण बनवून घेते दरवाजाला. तिकडे टी व्हीवर गाणी चालली आहेत लक्ष्मीची. ती बघा मी इथे केळी आणलेली आहेत मुलींना वाटण्यासाठी. आणि मेथीची जुडी आहे बघा किती मस्त, 30 रुपयाला मेथीची जुडी, मोठीच्या मोठी आहे बघा. आणि बघा टिकल्याची पॉकेट पण आणलेली आहेत मी मुलींना वाटण्यासाठी. काहीतरी वाण द्यायचं मुलींसाठी म्हणून मी हे टिकल्याची पॉकेट आणले. गेल्या वर्षी मी रुमाल आणले होते, मग आता टिकल्याची पॉकेट आणली आहेत. आता जेवढ्या येतील मुली त्यांना सगळ्यांना देणार मी. भरपूर आणलेले आहेत बघा. हे पण आहेत, एवढे आणलेले आहेत मी. आता ह्या मुलींना वाटेन मी. बघा इथे मम्मीने रांगोळी काढली. मी रांगोळी काढली. कशी वाटते रांगोळी नक्की कमेंट करून सांगा. हे बघा आमच्याकडे सगळ्या पोरी आल्यात. अजून 2 उभी यायच्या बाकी आहेत.
ती ओवी दोघी जणी नाही, बाबू पण नाही तुमचा. हा या टायमाला आला दाखव. हे बघा आमच्याकडे छोट्या छोट्या मुली आलेल्या आहेत आज. शेवटचा गुरुवार आहे ना, तेव्हा ते मी पूजा केली त्यांची. बघा हाय करा. हे बघा छोट्या मुली आमच्या बाजूच्या सगळ्या आहेत, शेजारीच्या. पडते सगळ्यांच्या, पण तू पड आणि पड. आणि आता हे घे. तयारी करायला पाहिजे. तयारी करू. हाय जेवढे. बाय. आकृती आकृती दाखव. आकृती आयडी काय आहे? प्रदीप तळेकर अँड फॅमिली. प्रदीप तळेकर टाक. हे बघ माझी भाजी आहे. आणि इकडे मी काबुली चण्यांची भाजी बनवली आहे. छान बनवली आहे. काबुली चण्यांची भाजी आहे. आणि इकडे मेथीची भाजी. मेथीची भाजी बनवली आहे. आता वरण भात पुरणपोळ्या वगैरे बनवायचे आहेत. थोडीशी घाई आहे आज. किती छान झाली आहे बघा ग्रेव्ही. हे बघा आता स्वयंपाकाची तयारी. मी डाळ लावलेली आहे. आणि इकडे ना मी आज पुरणपोळ्या बनवणार आहे. त्याच्यासाठी हे बघा मी सारण करून घेतलेलं आहे. ही डाळ वाटून वगैरे घेतलेली आहे मी. ते मला दाखवता आली नाही, मला विसरली मी ते करताना डाळ. आता ह्याच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत. पुरणपोळ्या मी तुम्हाला नक्की दाखवीन. आणि आता ही डाळ पण लावलेली आहे कुकरला. वरण बनवायचे ना, ते डाळ लावली. तर नैवेद्याची तयारी करते मी. हे बघा मी पुरणपोळ्या करते. याच्याकडे ना मी प्लॅस्टिक घेतलं आहे, कारण ना ह्याच्यावरनं चिकटतं म्हणून मी प्लॅस्टिक घेते. का तेलाची पिशवी असली तर घेते. आता ही माझ्याकडे ही पिशवी आहे ना, म्हणून मी घेतलेलं आहे. मला कारण एवढं काही पुरणपोळ्या जमत नाही. मी आपल्या साध्या छोट्या छोट्या बनवते. ही बघा मस्तपैकी आता पोळ्या करून घेते मी. ही बघा एक बनवलेली आहे, किती भारी फुगली होती मस्तपैकी. आता ही बनवून घेते. अशा पद्धतीने सगळ्या बनवून घेते मी. आज थोडी घाई आहे म्हणून हे बघा हे अजून बनवायचे आहेत. अजून आहेत म्हणून मी एवढेच गोळे करून घेतले. कारण गोळे आधी का केले, ते नंतर ना हाताला पीठ लागतो सगळं, म्हणून मी आधी गोळे करून घेतले. मस्तपैकी पुरणपोळी आपली झालेली आहे. भारी एक नंबर. आणि फुगते पण भारी बघा. आणि याच्यामध्ये ना मी ह्या पिठामध्ये ना मी थोडासा मैदा आणि थोडासा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आम्ही पूर्ण मैदा नाही घेत. हे बघा एवढ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आणि ते बघा इकडे पण बघा बऱ्याच पुरणपोळ्या झाल्या, छोट्या छोट्या बनवल्या. आता आपण नैवेद्याची तयारी करतोय ना, मग आता हा शेवटचा गुरुवार आहे ना, म्हणून आपण पुरणपोळ्या बनवल्या. कशा वाटल्या सांगा कमेंट करून. पटकन बनवलेल्या 10-15 मिनटात पुरणपोळ्या झाल्या तयार. आपलं जर डाळ वगैरे वाटलेली असेल ना, तर मग पटकन पुरणपोळ्या तयार होतात. हे बघा हे एवढं झालेले आहेत माझ्या पुरणपोळ्या. हे बघा मी आता माझी तयारी केली आहे. मी आता हळदी कुंकाला चाललेली आहे. आणि बघा आता साडी नेसली आहे मी. चला मग आता मी तुम्हाला दाखवते हळदी कुंकू कोणाकोणाकडे आहे ते. हे बघा इकडे सोनी बसलेली आहे. आणि राणी आत्ताच आली ट्युशनवरून. हे बघा आमची पूजा येते. आता मी हळदी कुंकाला जाते. पुरणपोळ्या वगैरे झालेल्या आहेत. आता थोडं जेवण आहे ते मी नंतर करते येऊन. चला मग. हे बघा ह्या ताई आहेत. आणि यांच्याकडे हळदी कुंकू आहे. यांच्याकडे मी आलेली आहे. ही बघा आकृती सकाळी आलेली आहे आमच्याकडे. आणि ह्या बघा ह्या आमच्या शेजारी सगळ्या. आणि आजी आहे. आजीला बघा की नाही, म्हाताऱ्या माणसाला पहिलं दाखवायचं, आजीला पहिलं दाखवायचं. चला मग आता हळदी कुंकू घेते.
चला मग आता आम्ही चाललोय हळदी कुंकाला. शेजारी आहेत, लय सकाळपासून बोलवत होतात आणि या आता तिथे होत्या ना ताई, ते इथे आहेत. आम्ही आता सगळीकडे फिरतोय बरोबर. पाय पुसतात पाय धुतात आमच्या देवींचे. आज किती भाग्य आहे ना. हे बघा गाणी लागले टीव्हीवर. ओ राहून दे राहून दे राहून दे. हो मी आमच्याकडे बसू का. चला सार्थक मी बाय बाय. चला बघा आरती पाय धुते. पहिले पाय धु आधी. या पंचफळ आधी नाही आणायचा, पाय धुवून घ्यायचे नंतर कुंकू लावायचा. हा धु पाय. माहिती होता हळूहळू सगळ्यांचा बघून नाही. हा पुसा बस जरा. बस बस. हे बघा आरती देवीचं घट मस्त मांडलंय. जरा थोडस पाणी लाव. बस. हा बस झाला. देव मान्य करून घेते आहे की नाही. ठीक आहे मामीला दाखवते. मामी मला पण दाखव. आरतीची मामी म्हणजे आपली मामी काय ग. आम्हाला आपल्या याच्यात फोटो तरी काढ. सोनीला वेळच नाही भेटला. पुरणपोळ्या केल्या लगेच कोण्यामुळे कामावर चालू होती. असं कसं काय लोकांना पाया पडायचा बरं. फोटो काढून टाक. हाय का ओवी. हे बघा आमच्याकडे ओवी आली. ही बघा आमच्याकडे परी आली आहे. आणि हे बघा इथे बाबा.
ही बघा परी चालली. परी बाय 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 चालली परी चालली बाय आमची. बाय परी. बाय कर बाबू. हा बुट्टा घाल थांबा बुट्टा घालू. बाय बाय. सौकाच ही बघा इथे मान्य आली आहे. पाण्याला पूज केळा बिळा साखर दे. जर आणि टाकली बघ केळा फुलले. बस मान्य आली. हे बघा गोलू आलाय आमच्याकडे. हाय. लक्ष्मी जास्त घरी दरवर्षी हा गेल्या वर्षी होता ना आहे ना ब्लॉक मध्ये. हे बघा एवढ्या पुरणपोळ्या आहेत आणि हे बघा चना मसाला केलाय मी. छोले मसाला आणि मेथीची भाजी आणि इथे मिरच्या भाजी आहेत. इथे भात आहे आणि बघा इथे डाळ आहे. छान झाले पुरणपोळ्या. आणि बघा या चकल्या भाजल्या आहेत. या तुम्ही पण आणि जेवायला. लोणचं पण आहे. लोणचं पण आहे. या तुम्ही पण जेवायला. पुरणपोळ्या आणि चपाती पण आहे. आता पप्पा पूजा करतायत. आताच ऑफिस मधनं आलेत. फ्रेश होऊन आता पूजा करायला घेतली.
आता पप्पा नैवेद्य दाखवत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही हळदी कुंकू दाखवलेलं आहे. जिथे मम्मी कुठे हळदी कुंकाला गेली तिकडचं मम्मीने शूट करून तुम्हाला दाखवलं आहे. आणि घरची पूजा दाखवली आहे, स्वयंपाक काय केला आहे मम्मीने, नैवेद्य ते दाखवलं आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.